नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आज आपला नेहमीचा सेगमेंट मूव्ही रिव्ह्यू. आणि गेल्या आठवड्यामध्ये अ, गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे अगदी अक्षरशः 3-4च दिवसांपूर्वी 2 मराठी चित्रपट रिलीज झाले. एक होता ओले आले आणि एक पंचक. सो मी पंचक हा चित्रपट बघितला आणि त्याचा रिव्ह्यू आता करतोय. अतिशय शॉर्ट आणि स्वीट अशा पद्धतीचा हा आपला छोटेखानी रिव्ह्यू असणार आहे. मित्रांनो, हा चित्रपट बरा आहे. त्याचं जर का पिक्चरायझेशन वगैरे जर बघितलं, त्यातली स्टार कास्ट, त्यांचं ॲक्टिंग, या गोष्टी जर बघितल्या, तर तांत्रिकदृष्ट्या चित्रपट चांगला आहे. मान्य केलं पाहिजे, चांगला आहे. म्युझिक ओके ओके, म्हणजे बॅकग्राऊंड स्कोअर चांगला आहे, पण लक्षात राहावीत अशी खास गाणी असं काही याच्यामध्ये नाही आहे. आहेत गाणी, पण ती मला विशेष अपील नाही झाली. मात्र या चित्रपटामध्ये खटकणाऱ्या काही गोष्टी आहेत. एक म्हणजे की या चित्रपटाची जी कथा आहे, थोडक्यात तुम्हाला सांगतो, याच्यात स्पॉयलर्स काही नाहीत, पण अंधश्रद्धेच्या संदर्भातली ही गोष्ट आहे की पंचक नावाची एक अंधश्रद्धा, आणि त्या अंधश्रद्धेमुळे एका कुटुंबावरती त्याचा कसा इम्पॅक्ट होतो आणि परिणामी अख्ख्या गावावरती कसा त्याचा इम्पॅक्ट होतो, आणि यातून मग फायनली म्हणजे काय नाट्य होतं, काय गडबड होते, कशी धमाल उडते एकंदरीत, आणि फायनली यातनं काही मार्ग निघतो का, आणि यातून सगळे बाहेर कसे पडतात, अशी ती ही गोष्ट आहे. आणि पंचक म्हणजे थोडक्यात काय की वर्षभरामध्ये म्हणजे एक मृत्यू जो झालेला आहे, त्या मृत्यूमुळे त्याच कुटुंबातले किंवा त्यांच्या जवळचे कमीत कमी आणखीन 5 मृत्यू होणार, अशा पद्धतीचं ते प्रेडिक्शन केलेलं असतं. आणि त्या अंधश्रद्धेच्या वरती आणि त्याच फक्त नाही, ओव्हरऑल अंधश्रद्धेच्या वरती एक पद्धतीची भाष्य करणारा हा चित्रपट आहे, असा तो प्रयत्न आहे. तसं बघायला गेलं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे असं म्हणता येईल. आता जे लोक नेहमी सेंटर स्पॉट पाहतायत त्यांना माहिती असेल की मी एक हिंदुत्ववादी आहे आणि सेंटर स्पॉटवरती मी कंटेंट नेहमी हिंदुत्ववादाचाच दाखवतो. मित्रांनो, मी पंचक हा चित्रपट बघितला. अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य हे काही फक्त लिब्रांडोंनी केलेलं नाहीये, तर महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं मोठं कार्याची सुरुवात, त्याची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल तर ती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेली आहे. त्याच्यामुळे, आणि दुसरी गोष्ट, फक्त सावरकरांच्याच पुरता हा विषय नाही, तर हिंदू हा एक सनातन हिंदू धर्म हा एक असा धर्म आहे की जो अतिशय लवचिक आहे, फ्लेक्झिबल आहे, आणि काळाच्या ओघामध्ये, आता किती वर्षांपूर्वी त्याची स्थापना झाली आहे हे किती म्हणजे सांगताही येणार नाही, इतका तो प्राचीन असा तो धर्म आहे. अशा या आपल्या धर्मामध्ये काळाच्या ओघामध्ये ज्या काही चाली, रीती, प्रथा, परंपरा, रूढी निर्माण झालेल्या आहेत, त्यात बदल करणं, मॉडिफिकेशन करणं, काल सुसंगत पद्धतीने गोष्टी करणं, आचरण करणं, याची मुभा ज्या धर्मामध्ये आहे, असा धर्म म्हणजे हिंदू सनातन धर्म आहे. तर त्या दृष्टीने जर विचार करायला गेलं तर जो धर्म मुळातच फ्लेक्झिबल आहे, अशा त्या लोकांना, जे बऱ्यापैकी प्रगत झालेले आहेत, प्रागतिक विचारसरणीचे आहेत, प्रोग्रेसिव्ह आहेत, आणि जे अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा निर्मूलनाला वेलकम करतात, त्यांनाच फक्त तुम्ही उपदेशाचे डोस का पाजता, हा माझा एकमेव आक्षेप आहे. कारण मित्रांनो, ज्यांच्या अंगात खरोखर म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य मोठं कार्य आहे, उल्लेखनीय कार्य, चांगलं कार्य, कारण तुम्ही समाजाची सुधारणा करताय, पण मग फक्त हिंदूंचीच का बाबा सुधारणा करता तुम्ही? अंधश्रद्धा तर इतर धर्मांमध्ये पण आहेत, मुस्लिमांच्यात आहेत, ख्रिश्चनांच्यात आहेत, का त्यांच्या अंधश्रद्धा तुम्ही दूर करत नाही? त्यांनाही उपदेशाचे डोस पाजा, हा माझा एक परखड सवाल आहे. जर लिब्रांडूंच्या अंगामध्ये खरोखर धमक असेल, अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांच्या अंगात खरोखर एवढी ताकद असेल, तर त्यांनी अशाच पंचक सारखे 10 चित्रपट मुस्लिमांच्या वरती काढायला पाहिजेत आणि ख्रिश्चनांच्या विषयी काढायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, त्या चित्रपटामध्ये बाकी सगळं ठीक आहे, असं तात्पुरतं आपण धरून चालू की ठीक आहे, फक्त हिंदूंचंच दाखवायचंय, हरकत नाही, चला.
मात्र तुम्ही रिडिक्यूल का करताय, हा माझा एक सवाल आहे. या चित्रपटामध्ये तुम्ही त्या पुरोहिताला रिडिक्यूल केलं, त्याला तुम्ही जोकर सारखं दाखवलं. मित्रांनो, खोटं वाटेल तुम्हाला, पण या चित्रपटात एक गाणं आहे ज्यामध्ये त्याला एका वेळेला होम हवन करायचं आहे, आणि त्या होम हवनाच्या वेळेला असं दाखवलंय की जणू काही तो ऑपेरा गातोय. म्हणजे तो हिरो जो आहे तो आदिनाथ कोठारी, तो कानामध्ये इयर प्लग्स लावतो आणि ऑपेरा स्टार्ट करतो त्याच्या मोबाईलमध्ये. म्हणजे ऑपेराच्या संगीतावरती तो ते सगळं घटना घडामोडी बघणार आता ते होम हवनाच्या. तर त्याच्या मनातली ती इमॅजिनेशन असं म्हणून दाखवलंय की जणू काही ते ओपेरा कंडक्ट करतोय तो, आणि हा गातोय मोठमोठ्याने. पण त्या ओपेराच्या चालीवरती तो पुरोहित गातो. ते रिडिक्यूल केलेलं आहे. आपल्या धार्मिक प्रथा, परंपरा, रूढी, ते पुरोहित, या सगळ्यांना रिडिक्यूल केलेलं आहे या चित्रपटामध्ये, त्या गाण्यामध्ये एस्पेशली. बाकी सगळ्या चित्रपट एक वेळ मी समजू शकतो, पण ते गाणं खरोखर आक्षेपार्ह आहे मित्रांनो, डोक्यात जाणार आहे. हे असलं धाडस तुम्ही मुस्लिमांच्या मुल्ला मौलवींच्या बाबतीमध्ये करू शकाल का? करा ना तसं धाडस. तिथं नाही तुम्ही करणार, तिथं तुमची 2 पाय शेपूट जाणार आहे. ख्रिश्चनांच्यातले जे पादरी आहेत त्यांच्यावरती करा बरं अशा पद्धतीचं. असं रिडिक्यूल करणारं गाणं करा बरं. आहे का तुमच्या फुल्यामध्ये दम आहे का? तेव्हा कुठे कळी खायला जाता तुम्ही? मित्रांनो, माझ्या खाजगी आयुष्यामध्ये मी बिलकुल अंधश्रद्धा पाळत नाही. आणि अर्थात दुसरी ही पण एक गोष्ट आहे की श्रद्धा कशाला म्हणायचं आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचं, हा आणखीन एक खूप मोठा गहन विषय आहे. त्याच्यामुळे माझ्या खाजगी आयुष्यामध्ये मी कुठल्या श्रद्धा पाळतो, कुठल्या अंधश्रद्धा करतो, माझा वैयक्तिक विषय असतो. माझ्या सामाजिक जीवनामध्ये तिथं माझ्या अंधश्रद्धांमुळे जर का समाज ढवळून निघत असेल, समाजाचं वातावरण दूषित होणार असेल, तर प्रॉब्लेम आहे. हे माझं मत आहे. त्यामुळे इतरांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा दूर करायला मी वैयक्तिकरित्या जात नाही. हे माझी लोकशाही मला असं सांगते की लोकांच्या वैयक्तिक विषयामध्ये लुडबुड करू नका. त्यांच्या घराच्या 4 चौकटीमध्ये त्यांना काय करायचं करायला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. हा, जोपर्यंत ते कायदा हातात घेत नाहीत, काही क्राईम करत नाहीत, गुन्हा करत नाहीत, तोपर्यंत तुमच्या घराच्या 4 चौकटीमध्ये तुम्ही तुमची श्रद्धा अंधश्रद्धा काय करायचं करा. त्यात आक्षेप घेण्याची गरज काय, हे माझं म्हणणं. दुसरी नेहमीची टीका की हा चित्रपट आहे, एंटरटेनमेंट म्हणून बघा आणि सोडून द्या, कशाला एवढं डोक्यात घेता. या प्रकारच्या सल्ल्याला तर मी खरंच ना उबलोय. तुम्हाला खरोखर एंटरटेनमेंटच जर करायचं आहे, खरोखर जर मनोरंजनच करायचं आहे, तर मग असले सिरियस विषय घेऊच नका ना चित्रपटासाठी. चित्रपटाच्यासाठी तुम्ही हलके फुलके विषय घ्या. कशाला मग सिरियस विषय घेऊन त्याच्यावर चित्रपट बनवता, हे माझं म्हणणं. मग त्यावर कुठला तरी सिरियस विषय घ्यायचा, त्याच्यावर चित्रपट बनवायचा, आणि त्याच्यावर टीका जर कोणी काही केली तर लगेच म्हणायचं अरे एवढं सिरियसली घेऊ नका, बघा पिक्चर आणि सोडून द्या एंटरटेनमेंट म्हणून. नो 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 नो, तसला नाही चालणार. तुम्ही जर चित्रपट चांगला बनवला असेल, आम्हाला पटला असेल, आम्ही करू त्याच्यावरती कौतुकच करू. पण जर नाही पटलं, तुम्ही ज्या पद्धतीने ते पिक्चरायझेशन केलंय ते जर नाही पटलं तर टीका करणार. ती टीका सहन करायची पण तयारी ठेवली पाहिजे. दुसरा मुद्दा, या चित्रपटामध्ये एका प्रसंगी आदिनाथ कोठारी असं म्हणतो, त्यांनी क्वांटम फिजिक्स मधलं उदाहरण दिलंय, ड्युअलिटी ऑफ पार्टिकल्स. त्याचं म्हणजे असं काही दाखवलंय जणू काही की ड्युअलिटी ऑफ पार्टिकल्स आणि क्वांटम फिजिक्स हे फक्त विज्ञानवादी लोकांनाच माहिती असतं. बाकीच्यांना म्हणजे जे सश्रद्ध असतात त्यांना त्यांच्या गावी सुद्धा हे क्वांटम फिजिक्स वगैरे नसतं, असं त्याची समजूत असेल. तर त्याची म्हणजे आदिनाथची नाही, त्या कॅरेक्टरची, आणि त्या कॅरेक्टरच्या मार्फत ते जे कोणी लेखक दिग्दर्शक आहेत त्यांची समजूत तशी असेल. परंतु मित्रांनो, मुळात क्वांटम फिजिक्स आणि त्याच्यातलं ड्युअलिटी ऑफ पार्टिकल्स जे आहे, ड्युअलिटी ऑफ पार्टिकल्स म्हणजे एक पार्टिकल काही प्रसंगी, एक पार्टिकल म्हणजे जो सबॲटॉमिक पार्टिकल, क्वांटम रेल्म वरचा पार्टिकल, तो क्वचित काही प्रसंगी, आणि हे डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या वेळचं बरं का, डबल स्लिट एक्सपेरिमेंटच्या संदर्भातलं आहे, की काही प्रसंगी तो क्वांटम पार्टिकल हा पार्टिकलचे गुणधर्म दाखवतो, तर कधी वेव्ह फॉर्म दाखवतो, म्हणजे कधी तो तरंग दाखवतो, तर कधी तो कण आपण आहोत अशा पद्धतीचं बिहेवियर करतो. याला ड्युअलिटी ऑफ पार्टिकल्स म्हणतात. त्यातून आदिनाथ कोठारेला वेगळं सांगायचं होतं, मात्र मी इथे वेगळ्या पद्धतीने सांगेन की क्वांटम पार्टिकल्स
हे अशा पद्धतीने का वागतात याचं उत्तर सायंटिस्टांना अजून कळलेलं नाहीये. तुम्ही क्वांटम फिजिक्सचं जे काही सांगताय ना, उदाहरण देत होतात, एका वेगळ्या प्रसंगाच्या संदर्भात तुम्ही क्वांटम फिजिक्सचं उदाहरण देत होतात. पण लेखक दिग्दर्शकांनो, हा पंचम चित्रपट बनवताना तुम्हाला विचार करायला पाहिजे की मुळात क्वांटम फिजिक्स मधलं हे जे महत्वाचं पार्ट आहे हे अतिशय गूढ आहे. क्वांटम फिजिक्स हा विषय इतका वेगळा आहे की जो मुख्य प्रवाह जो आहे विज्ञानातला त्यांना न सुटणारं कोड आहे क्वांटम फिजिक्स म्हणजे. क्वांटम फिजिक्स हे हा असा प्रांत आहे जिथे विज्ञानाच्या कक्षा सुद्धा रुंदावण्याची शक्यता आहे किंवा कदाचित विज्ञान कमी पडेल की काय. कारण आजच्या विज्ञानाला कित्येक उत्तरं देता येत नाहीत क्वांटम फिजिक्स मधली. आणि तिथंच खरा पार्ट सुरू होतो स्पिरिच्युअलिझमचा. कारण स्पिरिच्युअलिझमनी कित्येक गोष्टी ज्या सांगितल्या त्या तुम्हाला क्वांटम फिजिक्स मध्ये सापडत आहेत. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही आजच्या समाजाला वेडं ठरवू नका. आजच्या समाजाला इतकंही उल्लू समजू नका, 12च्या भावात काढू नका. हा, आजच्या समाजाला तुम्ही सुधारायची गरज आहे, नाही असं नाही, समाज सुधारणेला भरपूर वाव आहे. पण हे सगळं करताना या समाजाला रिडिक्यूल करायची गरज नाहीये. आपल्या समाजातल्या पुरोहितांना रिडिक्यूल करायची काहीही गरज नाहीये. कुणालाही रिडिक्यूल न करता तुम्हाला समाज सुधारणा करता येऊ शकते असं मला वाटतं. आणि जर रिडिक्यूल करायचंच असेल तर फक्त हिंदूंमधल्याच पुरोहितांना का रिडिक्यूल करायचं, अन्य धर्मातल्या पुरोहितांना सुद्धा रिडिक्यूल करा आणि तसले चित्रपट काढा. मग आम्ही समजू की तुमच्या अंगात गट्स आहेत. तर असो, पंचक हा चित्रपट माझ्या दृष्टीने म्हणजे तांत्रिक दृष्ट्या जर बघितलं तर चांगला आहे. कलाकारांनी त्यांच्या वाट्याला आलेला रोल चांगल्या पद्धतीने निभावलेला आहे. मात्र कथाच म्हणजे काय म्हणूया आपण की बाकी सगळं मीठ मसाला वगैरे सगळं छान 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 मस्त टाकलेलं आहे. ओके. आणि मात्र ती जी भाजी आहे तीच जर सडकी असेल तर भाजी चांगली लागेल का हो? नाही लागणार चांगली. तुम्ही अगदी सगळं मीठ मसाला मिरची मसाला कांदा कोथिंबीर टोमॅटो सगळं टाकलं पण मूळ भाजीच सडकी असेल कशी लागेल ती चांगली? तसं झालंय. पंचकची स्टोरी जी आहे ना त्या स्टोरीमध्येच प्रॉब्लेम आहे. बाकी सगळं छान आहे. परंतु मी असं म्हणणार नाही, जे आपले कट्टर हिंदुत्ववादी आहेत, आपले हिंदुत्ववादी हिंदू हितवादी अशा सगळ्यांच्या बाबतीमध्ये मला एक सांगावंसं वाटतं की पटला नाही म्हणून बघायचा नाही चित्रपट किंवा शो रद्द करायचे, तिथं मोर्चे न्यायचे, असलं करू नका. चित्रपट बघा आणि तुमचे जे काही मत आहे ते तुम्ही मत मांडा. कुठे वर्तमानपत्रातल्या वाचकांच्या पत्रव्यवहारमध्ये असेल, कुठे समाज माध्यमांच्या पुढे येऊन तुमचं मत मांडा जसं मी आता मांडतोय, कुठे फेसबुकवरती तुम्ही पोस्ट लिहा, आणखीन कुठे तुम्ही तुमचं व्हॉट्सअपवरती तुमचं मत मांडा. अशी माध्यमं आहेत तुमच्याकडे मत मांडायला. शोच बंद पाडायचा असलं करू नका. शो चालू राहू द्या. दुसरी गोष्ट अशी की जे पुराण मतवादी असे जे हिंदू असतील त्यांना माझं आवाहन आहे की सावरकरांचं विज्ञाननिष्ठ निबंध ही पुस्तकं जरूर वाचा. सावरकरांनी लिहिलेलं जे पुस्तक आहे विज्ञाननिष्ठ निबंध अतिशय आवश्यक आहे. याचं कारण असं, अन्य धर्मियांनी स्वतःला अंधश्रद्धांमध्ये गुरफटून घ्यायचं की नाही घ्यायचं हा तो अन्य धर्मियांचा विषय. निदान आपण हिंदू धर्मियांनी तरी वेगवेगळ्या अंधश्रद्धांमधून दूर आलो तर चांगलंच होणार आहे. म्हणजे आपला जो काही विकास करायचा आपल्याला तो जरूर करायचा. अर्थात याचं दुसरं टोक नाही गाठायचं, आपण बॅलन्स ठेवायचा की एकीकडे आपण अंधश्रद्धांच्या कचाट्यातून बाहेर यायचं, विज्ञाननिष्ठ तर व्हायचं, आणि मग आपण जेव्हा म्हणतो की आपल्याला किती नाही म्हटलं तरी कुठेतरी तरी मानवाला श्रद्धा हवी असते, त्यासाठी मग आपल्या मदतीला येतो ते म्हणजे स्पिरिच्युअलिझम, अध्यात्म. त्यामुळे मित्रांनो, कर्मकांड जी काही असतात त्यातून तुम्ही काही अंशी, पूर्णतः तुम्ही त्याच्यातून बाहेर पडूही शकत नाही. काही अंशी आपल्यावरती जे 16 संस्कार असतात त्यातले काही संस्कार तरी आपल्यावरती असणं आवश्यक आहे, कारण आपण या समाजाचा एक भाग आहोत. त्याच्यामुळे काही संस्कार आपल्यावरती होत राहणं आवश्यक आहे समाज म्हणून आणि एक आपल्या खाजगी जीवनाच्यासाठी सुद्धा. आणि मोठ्या प्रमाणामध्ये विज्ञाननिष्ठ आणि काही अंशी अध्यात्मवादी अशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारचा बॅलन्स आणू शकतो असं माझं मत आहे. पंचक हा चित्रपट, त्यामुळे मी त्याला 3 स्टार देईन. यावरती आणखीन जास्ती स्टार्स देऊ शकलो असतो, पण कथेतच प्रॉब्लेम असल्यामुळे मी इतर ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देऊन, आणि आपल्या मराठी चित्रपट म्हणून पूर्णच अर्धी स्टार द्यायचेच नाहीत असं करत नाहीये.
माझं आणखीन एक आवाहन आहे या निमित्ताने, की भले मी पुराणमतवादी नाही आहे आणि मी पुराणमतवादी जे लोक आहेत अशा सगळ्यांनाच आवाहन करतो, की तुम्ही सुद्धा कर्मकांडातून बाहेर पडा शक्यतो. पण तरी सुद्धा एक समाज म्हणून आम्ही काय करायचं हा आमचा निर्णय असू शकतो. आणि म्हणूनच माझं असं एक आवाहन आहे, की ह्या चित्रपटातलं बाकीचा संदेश जाऊ द्या, पण ते जे गाणं आहे, की ज्याच्यामध्ये त्या पुरोहिताला त्या असं ऑपेराच्या गाण्यावरती नाचवलंय आणि रिडिक्यूल केलेलं आहे त्या गाण्यामध्ये. ते गाणं तरी त्या सर्व पुरोहितांनी बघायला पाहिजे असं माझं आवाहन आहे, की जर सेन्सॉर बोर्डाला शक्य झालं, तर त्यांनी ते गाणं तरी ॲटलीस्ट कट करावं. आणि पण ही मागणी मी नाही करू शकत. तर महाराष्ट्रातले आणि भारतभरातले जे पुरोहित आहेत, हिंदू धर्मातले, ते अशा पद्धतीचं त्यांचं जर संघटन असेल, तर ते अशा पद्धतीचं एक आवाहन करू शकतील, जर त्यांना या चित्रपटातलं ते जे गाणं आहे, ते जर गाणं त्यांना आक्षेपार्ह वाटलं तर. तर मित्रांनो, मी सगळ्या पुरोहितांना, पुरोहित वर्गाला असं मी आवाहन करतो, की आपण हा चित्रपट बघा. खास करून ते गाणं बघा. आणि ओव्हरऑल सर्व जनतेला मी आवाहन करतो, की आपण हा चित्रपट जरूर बघा. तुम्हाला माझं मत कसं वाटलं ते या रिव्ह्यूच्या खाली नोंदवा. तुम्हाला माझं जर मत पटलं असेल, तर तसं लिहा. पटलं नसेल, तर का नाही पटलं तेही लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सेंटर स्पॉटवरती भरभरून प्रेम करत राहा. धन्यवाद.